तुम्ही पाहता एबीपी माझा आणि एक मोठी बातमी हाती येते। कुर्ल्याच्या टिळकनगर भागामध्ये जवळपास 10 कोटींची रक्कम पोलिसांनी पकडलेली आहे। एका बँकेची ही रक्कम असल्याचा दावा करण्यात येतोय। सध्या याबद्दल चौकशी सुरू आहे। वैद्यनाथ अर्बन बँकेची ही रक्कम असल्याचा दावा केला जात असल्याचं समजतंय। 10 कोटी रुपयांची ही रक्कम आहे आणि पोलिसांनी ती जप्त केलेली आहे। नोटाबंदीनंतर नव्या जुन्या नोटा अशा प्रकारे बेकायदेशीर मार्गाने घेऊन जाताना जप्त केल्याचं सत्र सध्या राज्यातच नव्हे तर देशभर सुरू आहे। पुण्यामधल्या मोठ्या घटना उघडकीला येतात, त्याचप्रमाणे मुंबईतही अशा प्रकारच्या मोठ्या घटना उघडकीला आलेल्या आहेत। कल्याणजवळ कालच एका व्यापाऱ्याकडून लाखोंची रक्कम जप्त करण्यात आली होती। या घटनेसंदर्भात आपल्याला अधिक माहिती देतात मृत्युंजय सिंग। मृत्युंजय, दावा ज्याप्रमाणे करण्यात येतोय की ही बँकेची रक्कम आहे, नेमकं तथ्य काय आहे आणि ही रक्कम जुन्या नोटांच्या स्वरूपात आहे की नवीन? नम्रता, ही घटना संध्याकाळची आहे। संध्याकाळी तिलकनगर या परिसरात पोलिसांनी एक स्विफ्ट कारला जप्त केलं। स्विफ्ट कार मध्ये 10 कोटी 10 लाख रुपये होते। हे 2000 चे नवीन नोटा आहेत आणि स्विफ्ट कार मध्ये काही लोक बसलेले होते, 4 लोक बसलेले होते। जेव्हा पोलिसने चौकशी केली तेव्हा त्यांचं म्हणणं आहे की वैद्यनाथ कोऑपरेटिव्ह सोसायटी, वैद्यनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी बँकचा हे पैसे आहेत आणि आम्ही पुण्याला जात होतो। पुण्यात हे पैसे जाणार होते अशी माहिती दिली आहे। या संदर्भात पोलिसांनी याची माहिती इन्कम टॅक्सला दिली आहे। सध्या इन्कम टॅक्सचे अधिकारी तिलकनगर पोलीस स्टेशन मध्ये आहेत आणि ते तपासणी करतायत की पैसे कुठून आले आहे, या पैशांचा स्रोत काय आहे आणि हे पैसे कुठे जात होते। हे आपण दृश्यामध्ये पाहू शकतो। 2000 चे नवीन नोटा आहेत आणि काही 500चेही नोटा आहेत। हे 10 कोटी 10 लाख रुपये नोट आहेत। सध्या पोलीस आणि इन्कम टॅक्सचे विभागचे कर्मचारी तपासणी करतायत। मृत्युंजय, धन्यवाद या माहितीबद्दल।